कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास। कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। खाशाबा जाधवांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आलं ऑलिम्पिकचं पदक। कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळेची आई भाऊक। लेकाच्या शानदार कामगिरीच्या नंतर कुटुंबियांचा जल्लोष, तर राज्यभरातून स्वप्नीलवरती शुभेच्छांचा वर्षाव। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी ही अट। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्याच्या नंतर आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला। हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। पूजा खेडकरांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका। अटकपूर्व जामीन फेटाळला। पूजा खेडकरांवरती अटकेची टांगती तलवार। आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटामध्ये ताकद असावी लागते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा, शिंदेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। लाडकी बहिणीवरून प्रश्न विचारणाऱ्या सावत्र भावांपासून सावध रहा, शिंदेंचा टोला। विमान प्रवास करताना नाव बदलून प्रवास करता येतो का? अजित पवारांच्या नाव बदलून विमान प्रवासावरून सुप्रिया सुळेंचा संसदेमध्ये सवाल। फडणवीस अनीतिमान, असंस्कारी, क्रूर राजकारणी। संजय राऊतांची कडाडून टीका। आव्हान देताना राऊतांची शिवराळ भाषा। संघावरही हल्लाबोल। वाहन तोडफोड प्रकरणामधल्या मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी अमोल मिटकरींचं अकोल्यामध्ये मुलीसह आंदोलन। प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याचं पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। मनसेच्या हल्ल्यानंतर विरोधकांनी सुद्धा चौकशी केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी विचारपूसही केली नाही। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची खंत। वायनाडमधल्या भूस्खलन दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 288 वर। राहुल आणि प्रियंका गांधी दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला। मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर रोड फाउंटन जंक्शनवरती खड्ड्यांचं साम्राज्य। राष्ट्रीय महामार्ग म्हणण्याच्या योग्यतेचा रस्ता आहे का? वाहन चालकांचा संतप्त सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।